चायला झालं इथं आज वापस काही ना काही सीन झाला ना भाऊ. तर जे बजरंग पब्लिक, आज आपण जात होतो नांदगावला आणि मनमाड रस्त्याला. एवढी खतरनाक ट्रॉफिक होती ना, डायरेक्ट काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट 4-5 किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक होती. आपल्या मागं बी गाड्या आणि पुढं बी गाड्या होत्या डायरेक्ट. मग काय तवशात आपला जोडीदार म्हणतो, सरक उतर म्हणे बाजूला, माझ्याकडे गाडी दे म्हणे. पाहिलं त्याने गाडी रिवर्स टाकून डायरेक्ट कच्च्या रस्त्याला गाडी टाकून दिली होती. तुम्ही बघू शकता ट्रॉफिक डायरेक्ट काय खतरनाक आहे डायरेक्ट. आणि भाऊनी दिली ना ओढ्या कच्च्या रस्त्याने गाडी टाकून. चायला म्हटलं भाऊ कुठे घेऊन चालला म्हटलं तू नेमका. आणि या गाडीने इकडून तर गाडी टाकून दिली होती. पण मग काय सांगू तुम्हाला, आपल्या गाडीत CNG तर होतीच नाही, पण मग पेट्रोल पण संपवून लागलं होतं. तिच्या आईला म्हटलं लागले बुवा ते रस्ते लागले म्हटलं. बाई एकदम खतरनाक हाल झाले म्हटलं. इथं कुठं जर पेट्रोल वगैरे सरलं तर अवकळ्याच म्हटलं. आणि भाऊनी तर अशा रस्त्याने गाडी टाकून दिली होती का काय सांगू. पुरी गाडी कानी उतानी व्हायची. भाऊ अजून मस्तपैकी पोच देतोय म्हटलं. चायला काय भाऊ तू. मग काय मस्तपैकी आपण समुद्राची काठ धरत धरत आलो ना भाऊ पुढं. चायला म्हटलं गडीने नेमकी गाडी कुठं टाकली म्हटलं. मला डायरेक्ट उमजतच नव्हतं आणि तो सांगत बी नव्हता. आणि पुढे येऊन बघितलं डायरेक्ट समृद्धी महामार्ग हायवेला लागला. एवढा भारी रस्ता आहे काय सांगू. तुम्ही कधी येऊ नका इकडं. मग काय पुढे येऊन माहीत पडलं चायला म्हटलं आता कवड्यानंच घेऊन आला म्हटलं आपल्याला. आणि इथं बघितलं तर सालं जयंतीसाठी एवढी खतरनाक तयारी होऊन गेली होती ना. आपलं नशीब गांडू होतं. चायला म्हटलं आपल्याला जयंती साजरा करायला भेटणार नाही म्हटलं. आणि काय सांगू तुम्हाला, पुढे येऊन बघितले तर इथे बी ट्रॉफिक मस्त मोकळं होत होती. चायला म्हटलं आता इथपर्यंत ट्रॉफिक आहे म्हटलं डायरेक्ट. आणि पंपावर येऊन बघितलं तर इथं CNG होतेच नाही. आपल्याला मजबुरीमध्ये गाडीत पेट्रोल टाकायला लागलं डायरेक्ट. आणि खरं सांगतो पब्लिक, पेट्रोल आपल्याला अजिबात परवडत नाही. कारण की आपली गाडी फक्त 8चा ॲव्हरेज काढते डायरेक्ट. काय सांगू तुम्हाला. मग काय आपण येऊन लागलो डायरेक्ट निमगाव रस्त्याला. भाऊन एवढ्या जोराने ब्रेकर कुदावला. चायला म्हटलं अरे म्हणतं मरी माझं तुला ब्रेकर बी दिसत नाही. कारण गडी अजून 2 रुपये दाखवत होतं. चायला म्हटलं थांबतो बेटा. मग काय आपण निमगावमध्ये येऊन लागलो होतो. निमगावमध्ये आपल्याला एक पण ऑर्डर द्यायची नव्हती. म्हणजे काहीच ऑर्डर नाही होती. डायरेक्ट जोडीदारला म्हटलं तर नांदगावकडं चालते ना एकदम गरागर चालते म्हटलं. यार जरा आता जयंतीसाठी जायचं आहे म्हटलं. काय सांगू म्हटलं झाला ना तुम्हाला काय सांगू पब्लिक. मला 6 वाजता घरी जायचं होतं. 6चे आता 8 वाजून गेलेले. एकदम म्हणजे डोकं तर एवढं खतरनाक फिरतंय का विचारच्या बाहेर. मग काय आपण नांदगावमध्ये येऊन लागलो होतो. नांदगावमधलं अजून डेकोरेशन एवढं खतरनाक होतं डायरेक्ट काय एकदम विचारच्या बाहेर. मग काय त्याच तावतावमध्ये आपण डायरेक्ट इथं दुकानीला येऊन लागलो. इथं गाडी रिव्हर्स लावून डायरेक्ट रपारप माल खाली करणं चालू करून दिलं. त्या भाऊला म्हटलं पटापट माल घ्या, मला एकदम घाई आहे म्हटलं. काय सांगू म्हटलं तुम्हाला डायरेक्ट आता. मग काय आपण त्यांना माल वगैरे खाली करून घराकडून निघालोच होतो. त्याच्यात आपला जोडीदाराला भूक लागून गेली होती आणि मला पण भूक लागून गेली होती. चायला म्हटलं जाऊ दे आता काही ना काही तर खाऊन जावाच म्हटलं. एक तर 9 वाजून गेले होते आपल्याला. मग काय मस्तपैकी आपण पुढे येऊन एक हॉटेलला थांबून गेलो. आणि इथं फक्त खिचडी होती म्हटलं. उद्या चला खिचडी का होईना उद्या भाऊ भूक लई खतरनाक लागलेली म्हटलं. पहिलं पेट पूजा मग काम तुझ्या म्हटलं. मग काय खाऊन पिऊन आपला जोडीदार मस्तपैकी काचूस पुसायला लागून जातो. काचूस पुसायला बी लाजत होता. चायला म्हटलं पुस रे यार. तसाच आपण घराकडं निघून गेलो ना आपल्या नशीबमधली जयंती गेली सालं. काय सांगू तुम्हाला. मग चला पब्लिक भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.